आळंदी हे गाव ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64व्या अध्यायात आळंदीचा वारुणा, अलका, कनिका, आनंद व सिद्धक्षेत्र अशा नावांनी उल्लेख आढळतो. मराठी संतांनी तिला अलंकापुरी असे म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते, म्हणून ह्या आळंदी सिद्धेश्वर नगरी असे सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हे भक्ती मार्ग्यांचे कुटुंबच आहे. या संप्रदायातील मंडळींनी आळंदी पंढरीचा कुळधर्म आपल्या घरात पिढ्यानपिढ्या चालवला आहे. संत मंडळी ही जीवांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. त्यांचे मूळ घर वैकुंठातले, पण अज्ञ लोकांसाठी येथे आले. त्यांनी जगाला पुनीत केले, भक्तीचे वेड लावले, प्रेमाने जिंकले आणि हसत हसत बोलता बोलता अदृश्य झाले. ज्ञानदेवांचे आयुष्य 21 वर्षाचे, पण हजारो वर्ष पुरेल एवढे कार्य त्यांनी करून ठेवले आहे. तुकोबांनी अभंगात म्हटलेच आहे, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वरा डोळा पाहू, होतील संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी.